धाराशिवच्या तुळजापूरमध्ये ऊस कारखान्यांकडे थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। आजचा उपोषणाचा दुसरा दिवस। चंद्रपूरच्या जिवतीमधील तहसील कार्यालयासमोर सुदाम राठोड या शेतकऱ्याचं उपोषण। तालुक्यातील विविध पायाभूत सुविधांसाठी तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। सुदाम राठोड यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। सोलापूरच्या माढ्यामधील उपळाई गावातील तरुणानं 3 एकरातील कांद्याच्या पिकावर फिरवला रोटावेटर। कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल। सांगलीत तासगावमध्ये कर्जबाजारीपणा आणि आर्थिक नुकसानाला कंटाळून शेतकऱ्यांना 2 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली। सरकारनं कर्जमाफी देऊन द्राक्ष बागा जगवण्यासाठी सहकार्य करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मालेगाव तालुक्यातल्या ढवळेश्वर या ठिकाणी पपई उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान। 8 एकर शेतातील पपईचं फळ काढणीच्या वेळीच पावसाची हजेरी, तर 8 एकरात साधारणतः 20 लाखांपेक्षा जास्तीचं नुकसान। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला या परिसरामध्ये अतिवृष्टीनं भिजलेल्या सोयाबीनला कवडी मोल दर। अतिवृष्टीमुळे पिकांची गुणवत्ता देखील घसरली। खर्च निघणंही कठीण झाल्यामुळे आता शेतकरी मेटाकुटीला। कोपरगाव तालुक्यातल्या कोपळेवाडी या ठिकाणी 3 दिवस कृषी महोत्सवाचं आयोजन, तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। 3 दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवाला सुरुवात। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक, मात्र मक्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल एका दिवसात तब्बल 14,000 क्विंटल सोयाबीनची नोंद। बिजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 4,300 रुपयांचा दर, तर इतर सामान्य सोयाबीनला केवळ 4,380 रुपये प्रति क्विंटलचा दर। वाशिम जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ। लाल्या रोगाची लागण झाल्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विभागाची मोढा गावातील खत गोदामावर धाड, तर कारवाई दरम्यान 3,000 पोती खत जप्त केल्याची माहिती। वोट चोरीनंतर आता खत चोरीचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता। वर्ध्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघात 137 कोटींची नुकसान भरपाई। 70,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली। आमदार सुमित वानखेडे यांची माहिती, तर आर्वीमध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान। नंदुरबारच्या तोरणवाळमध्ये राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा। माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न, तर अजित पवार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी, तर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं कोकाटेंकडून आश्वासन। रास काढण्यासाठी ठेवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीनं पेटवले। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या गोताळा गावातली ही घटना। सोयाबीन बनीम पूर्णपणे जळून खाक। गंगाबाई जगताप या महिला शेतकऱ्याचं मोठं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा या परिसरात बिबट्यानं शेतकऱ्यांच्या पाळीव गायीची शिकार केली। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण। संतोष काळे यांच्या शेतात गाय बांधून ठेवली होती, त्याचवेळी बिबट्यानं केला हल्ला। नाशिकच्या भगूरमध्ये पहाटेच्या सुमारास नरभक्षक बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। अकोल्यातील जीएमसी या रुग्णालयामध्ये रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा आरोप। रुग्णसेवक पराग गवई यांची मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांकडे या संदर्भात तक्रार। भंडारा तुमसर या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे आता महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं। रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलनाचा नागरिकांचा इशारा। गडचिरोलीच्या नंदीगाव या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारलं जाणार। या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार। 400 एकर परिसरात होणार मेडिकल कॉलेज। दुर्गम भागातील रुग्णांना याचा फायदा होणार। पालघर तालुक्यातल्या तब्बल 38 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकही शिक्षक नाही। या शाळांमध्ये पेसा तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नेमणूक। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची यामुळे भीती। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील लिफ्ट काही दिवसांपासून बंद। लिफ्ट बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर वसुलीची अट रद्द। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय। ग्रामविकास विभागानं वेतनासाठी 90% कर वसुलीची अट ठेवली होती। नाशिकच्या इगतपुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्व पक्षांचा स्वबळाचा नारा। अजूनही युती आणि आघाडी संदर्भात निर्णय नाही। सर्व इच्छुक उमेदवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत। मागील 30 वर्षांपासून नगर परिषदेवर ठाकरेंच्या सेनेची सत्ता।
नाशिकच्या सटाणा या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, तर महायुतीमध्ये भाजपनं एकत्र लढण्याचं ठरवलं तर आम्ही सोबत राहणार, अन्यथा एकला चलो रेची भूमिका घेणार. अजित पवारांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सटाण्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका. शिंदेंच्या सेनेकडून पुण्यातील भोर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात आल्या मुलाखती. शिंदेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदोरे यासह कांता पांढरे, गणेश मसूरकर यांनी घेतल्या मुलाखती. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसमधून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी, तर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 1000पेक्षा इच्छुक उमेदवार. करमाळा नगरपालिकेची 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक जाहीर, तर 10 प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार. तर 21,516 मतदार करणार, तर त्यामध्ये 350 संभाव्य दुबार मतदार असल्याची सुद्धा माहिती. गोंदियातील तिरोडा, सालेकसा आणि गोरेगाव नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू. जिल्हाधिकारी प्राजक्त नायर यांनी काढली निवडणुकीची अधिसूचना, तर 10 नोव्हेंबरपासूनच अर्ज भरण्याला सुरुवात होणार. धाराशिवमध्ये आगामी निवडणुकीत महायुतीतील आजी माजी आमदार समोरासमोर, तर आमदार तानाजी सावंत आगामी निवडणुकांच्या रिंगणात, तर माजी आमदार राहुल मोटेंनी मतदारसंघ पिंजून काढला. जिल्ह्यामध्ये तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे अशी लढत होण्याची शक्यता. जळगावच्या चाळीसगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न. आगामी निवडणुकीसाठी माजी खासदार उन्मेष पाटलांसह नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. भिवंडीतील 21 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव. भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, श्रीकांत गायकर यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेना नेते प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांची भेट घेतली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपला धक्का. भाजपचे तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांचा सर्व पदाचा राजीनामा देताना प्रदीप पडोळे भाऊक, तर मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार, प्रदीप पडोळेंची प्रतिक्रिया. माजी आमदार बाळा काशिवार यांची भाजपमध्ये घरवापसी. मुख्यमंत्री आणि आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीमध्ये बाळा काशिवार यांचा पक्षप्रवेश. शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट लागणार, तर हिवाळी अधिवेशनासाठी देवगिरी बंगल्यावर 80 लाखांपेक्षा जास्त खर्च. देवगिरी बंगल्यावर आणखी एक खोली तयार करण्याचंही काम सुरू. पालिका निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागपुरातील कार्यक्रमातून संकेत, तर यंदा 108 पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या आहेत, तयारीला लागण्याचंही आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील जनता दरबारात आमदार प्रशांत बंब यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली, तर आमदार बंब यांनी वर्ग 1 वर्ग 2च्या जमिनीवरून अधिकाऱ्यांना झापलं. आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप. विक्रांत जाधवांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल. विक्रांत जाधवांसह 7 जणांविरोधात लोटे पोलिसात गुन्हा दाखल. सांगलीतील ऐतिहासिक आयर्विन पुलाला समांतर पूल वाहतुकीसाठी खुला, तर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण. सांगलीकरांना या पुलाचा फायदा होणार. कोल्हापुरात उभारलेली स्वागत कमान मध्यरात्री उतरवण्यात आली. स्वागत कमानीची अनेक ठिकाणी पडझड सुरू असल्यामुळे पालिकेकडून कमान हटवण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील तापमानात घसरण. नाशिक शहराचा किमान पारा हा 14.2 अंशांवर, तर निफाडचा पारा यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच 13 अंशांवर. खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवरामध्ये मासे आढळल्यामुळे खळबळ, तर मासे आढळल्यामुळे सरोवरातील जैवविविधता धोक्यात. यापूर्वी सरोवराच्या पाण्यामध्ये कधीही सूक्ष्मजीव आढळले नसल्याची माहिती. चंद्रपूरमध्ये पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला अटक. आरोपींनी महिला अवैध काम करत असून त्याबाबत बातमी प्रसिद्ध न करण्याची भीती दाखवत उकळले होते पैसे. नांदेडमध्ये 2 लाखांसाठी मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली, तर ज्या भागात आरोपी दहशत माजवत होता त्याच भागातनं पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. गोंदियामध्ये लालपरीची दिवाळीच्या 10 दिवसात 96 लाखांची कमाई. प्रवासातील सवलतींमुळे प्रवासी संख्या वाढली. 74,000 महिलांनी केला प्रवास. गोंदिया आगाराला 96,13,112 रुपयांचं यातनं उत्पन्न. अमरावती ट्रान्सपोर्ट नगर परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम. पहिल्या टप्प्यात 125 अनधिकृत दुकानं आणि टीनशेड पाडण्यात आल्याची माहिती. या संदर्भात अधिकची चौकशी. गोंदियामध्ये नियमबाह्य ट्रेलरवर आरटीओची कारवाई, तर कारवाई केल्यामुळे ट्रेलर चालक आणि क्लिनरनं आरटीओ अधिकाऱ्यांना धमकावलं. देवरी पोलिसात गुन्हा दाखल.
अमरावतीच्या वलगाव चांदूर बाजार महामार्गावरील शिराळा शेत शिवारामध्ये युवकाची हत्येनंतर मृत शरीर जाळून टाकल्याचा प्रकार। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। शिक्षक संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप बावनकर यांचा मृतदेह वैनगंगेत आढळला। 2 दिवसांपूर्वीच बेपत्ता झाल्यामुळे उडाली होती खळबळ, तर मृत्यूचं गूढ मात्र कायम। भंडारा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। स्थानिकांकडून तसंच वाहन चालकांकडून तातडीनं खड्डे बुजवण्याची मागणी। कल्याण डोंबिवलीमधील 90 फूट रोडवर अवजड वाहनांची झाडाला धडक, तर धडकेत झाडाच्या या ठिकाणी रस्त्याच्या कडेची अनेक झाडं मुळासकट तुटली। झाडं तुटल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। निळजे पुलाच्या कामामुळे कल्याण रोडवरील वाहतुकीत 3 दिवस मोठा बदल, तर आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 9 नोव्हेंबर रात्री 12 वाजलेपर्यंत जड अवजड वाहनांना इथे प्रवेश बंदी असेल। नागपूरमधील रहाटे कॉलनी ते आदिवासी गोवारी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ब्रेकरमुळे आता अपघात। कोणतीही चितावणी इशारा न दिल्यामुळे ब्रेकरमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता। तर हा ब्रेकर सुरक्षिततेसाठी की अपघातासाठी, असा नागपूरकरांचा सवाल। पुण्यामध्ये अल्पवयीन टोळ्या सक्रिय, जनता वसाहत दांडेकर परिसरात टोळ्यांचे उपद्रव। मुलांकडून परिसरात दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने हल्ले। अल्पवयीन टोळ्यांना रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान।